जय भीम सर, आपण पाहतात समाज चर्चा YouTube चॅनल मध्ये आपलं सर्वांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत आणि 78व्या स्वतंत्र दिनाच्या आपल्या सर्वांस मंगलमय सदिच्छा। 15 ऑगस्ट 2024 रोजी आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक अँड सोशलिस्ट या नव्या राजकीय पक्षाचं उद्घाटन पक्ष सोहळा इथं साजरा केलेला आहे। हा पक्ष आजपासून जनतेला आपण समर्पित केलाय। तर आज समाजामध्ये चर्चा अशी आहे, जेव्हा आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सगळं वाचलं, आज आपल्या पक्षाचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं उद्घाटन आहे आणि हा पक्ष जनतेसाठी आज समर्पित करीत आहे। तर जनतेमध्ये चर्चा अशी आहे की आजचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाने अगोदरच पक्ष अस्तित्वात असताना देखील प्राध्यापक चौकेकर सरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली हा पक्ष का बरं निर्माण केला असावा, काय वाटतं तुम्हाला? और अतिशय सुंदर असा प्रश्न आहे आणि याचं काही फार मोठं कठीण असं उत्तर नाही आहे। मुळात बाबासाहेबांनी दिलेल्या विचारधारेला मान्य करून त्यांचं पावलावर पाऊल टाकण्यासाठी इतर कुठलंही नाव आपल्याला मंजूर नाही आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शिवाय दुसरं नाव घेणं आमच्या स्वप्नात येणार नाही। त्याचं कारण असं नाही की ते बाबासाहेबांनी दिले म्हणून नाही, तर बाबासाहेबांनी जे 7 मुद्दे दिलेत रिपब्लिकन म्हणून, त्याचा म्हणून कोणीतरी विचार करा, आपणच घेऊ आणि ते एकदा ज्या दिवशी तुम्हाला माहिती होईल की 7 मुद्दे बाबासाहेब रिपब्लिकन म्हणून काय दिलेले आहेत, तर म्हणजे बुद्धाच्या आधीच्या काळापासून जी काही भारतमध्ये जी व्यवस्था आहे किंवा जगभर व्यवस्था आहे त्याला बुद्धानं काय केलंय, संविधानिक रूप दिलेलं आहे धम्म म्हणून, आणि त्याची नाळ बाबासाहेबांनी 1956ला आपल्याला दिली आणि त्याच्या आधी 14 दिवस रिपब्लिकन दिलेला आहे। म्हणजे रिपब्लिकन ही बुद्धिझम जो आहे म्हणजे बुद्ध आहे तो एकाच नाण्याच्या 2 गोष्टी आहेत। जर लोकशाही इथे टिकली पाहिजे तर दोघांनाही खांद्यावर घेऊन जाण्याची गरज आहे, एका डाव्या खांद्यावर असेल दुसरा उजव्या खांद्यावर असेल, आणि याच्यापेक्षा पलीकडे जाऊन लोकशाहीची कोणी मूल्य आता तितक्या खोलवर दिलेली नाही। रिपब्लिकन वाचल्यानंतर कुणाची लक्षात येईल, माझी विनंती राहील सगळ्यांना असे प्रश्न विचारणार रिपब्लिकन वाचावं आणि मला कुठेही कधीही बोलावं चर्चेसाठी, मी एक्सप्लेनेशन का चर्चा करायला तयार। आपल्या या नव्या पक्षाची शोषित पीडित वंचित या समाज समूहांसाठी काय नक्की ध्येय आणि उद्दिष्ट असते? बाबासाहेबांनी म्हटलेले शासन करती जमतपणा आणि या समूहाला जो की संपूर्ण वंचित आहे, हजारो वर्षांपासून ज्याला सत्ताच काय पण पाणी सुद्धा मिळत नव्हतं, सन्मानाचं पाणी मिळत नव्हतं, जगणं नाही जीवन नाही, त्यांना सन्मानानं जगता यावं केवळ त्यालाच नाही तर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला द डिग्निटी ऑफ द ह्युमन इंडिव्हिज्युअल म्हटलेलं आहे कॉन्स्टिट्यूशनला, ती डिग्निटी म्हणजे जे काही हे आहे सन्मान जो आहे त्या सन्मानाने प्रत्येकाला जगता यावं। नुसतंच नावापुरतं सन्मान आहे, अन्न पाणी वस्त्र ज्या फंडामेंटल राईट्स आहेत, फंडामेंटल नीड्स आहेत, त्या सन्मानाने मिळाला म्हणजे तो सन्मान मिळेल अशा प्रकारची व्यवस्था सगळ्यांना म्हणून हा पक्ष काम करेल। सर, आपण भाषणाच्या शेवटी असं म्हणालेलं आहात, आमची लढाई सनातन विचारांसोबत आहे, कोणत्याही व्यक्ती सोबत नाही, जरा स्पष्ट करा। व्यक्ती परिवर्तनीय आहे असं बुद्ध म्हणतात। बाबासाहेबांनी आमच्या करोडो लोकांचं परिवर्तन एका क्षणात केलेलं आहे आणि त्या मुद्द्याला सर्व म्हणतो की एखाद्या व्यक्तीविरुद्ध असू शकत नाही लढाई, कारण ती व्यक्ती तशी का आहे तर त्या विचारांचा प्रभाव आहे आणि त्या विचारांशी आपण लढाई करतो। म्हणजे त्याच्या डोक्यात तो विचार केला की तो तुमचा झाला, बाबासाहेबांचा झाला, बुद्धाचा झाला, याप्रमाणे ती विचारांशी लढाई आहे, सनातन विचारांशी, म्हणजे सगळ्या प्रकारच्या जुनाट प्राचीन सनातन बुरसटलेले जे विचार आहेत जे मानवाला घातक आहे, जे मानव व्यक्ती राष्ट्र समाज आणि राष्ट्र आणि जग विश्व यांच्यासाठी जे घातक आहेत की ज्याच्यामुळे विश्व मागं सरते, ज्याच्यामुळे समाज मागे सरते, ज्याच्यामुळे व्यक्ती सुद्धा कुंठित होतो अवगुंठित होतो, त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं असेल तर केवळ आणि केवळ रिपब्लिकन आणि रिपब्लिकन। धन्यवाद सर। आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक अँड सोशलिस्ट या नव्या पक्षाला समाज कट्टा YouTube चॅनलच्या वतीनं मंगलमय सदिच्छा व्यक्त करतो। हे होते पक्षाचे अध्यक्ष मान्य प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर सर। सरांनी सांगितलंय की जे कोणी लोक बोलतायत की एकंदरीतच अस्तित्वात असलेले रिपब्लिकन पक्ष असताना देखील जर जो मी रिपब्लिकन पक्ष स्थापन केलेला आहे, किंबहुना बाबासाहेबांनी जो रिपब्लिकन पक्षाची घडी बसवताना जे 7 मुद्दे दिलेले आहेत ते 7 मुद्दे आज कोणत्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही रिपब्लिकन पक्षाच्या अजेंड्यामध्ये दिसत नाहीत। या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेविषयी कोणाला काही शंका असतील तर ते प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर सर जाहीरपणे डिबेट करायला तयार आहेत। त्यासाठी सर पुढे असेही म्हणतात
की आमचा विरोध हा सनातनी विचारांना असेल, व्यक्तीला नाही. एखाद्या व्यक्तीचं जर परिवर्तन होत असेल आणि ते राष्ट्रनिर्मितीच्या कामासाठी उपलब्ध परिवर्तन होत असेल तर ते परिवर्तन स्वीकारार्ह आहे. असा एक चांगला संदेश 15 ऑगस्ट 2024 रोजी स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक अँड सोशलिस्ट या पक्षाचे पक्षाध्यक्ष माननीय प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर सर यांनी अखंड वंचित समुदायाला, शोषित पीडित समुदायाला दिलेला आहे. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक अँड सोशलिस्ट या पक्षाला समाजकट्टा YouTube चॅनलच्या वतीनं मंगलमय सदिच्छा व्यक्त करतो. जय हिंद.